न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक महानगरपालिका हद्दीतील मध्यवस्तीतील गंजमाळ परिसराला लागून असलेल्या म्हसोबावाडी अतिशय घाणेरडी अवस्था आहे। या वस्तीमध्ये धापे गच्च भरलेले असून रस्त्यावर घरावर गल्लीच्या दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी वाहते आहे। तसेच बॅकवॉटर देखील येथे आहे। या भागातील लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य आहे। अंतर्गत रस्ते नसल्याने खाच खळगे यांचे व खड्ड्यांचे साम्राज्य आहे। या भागात पाण्याची दुर्भक्ष्य असून पाणी वेळेवर येत नाही व अतिशय कमी दाबाने येते। संडासाची दुर्दशा अतिशय वाईट आहे। दारं खिडक्या नसलेले शौचालय व तुटलेले सीट व साफसफाई नसल्याने गच्च भरलेले शौचालय, लाईट नाही, पाणी नाही आणि अशा अवस्थेत पुरुष महिलांची अतिशय कुचुंबणा या भागात होते। साफसफाईला कोणताही कर्मचारी येत नाही। येथील लोकच ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतात। शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे चालू आहेत। कुंभमेळ्याच्या नावाने मोकळ्या हाताने पैसे उधळले जातात। सुधारणा व विकासाच्या नावाने कोटी रुपये सिमेंटमध्ये खर्च होत आहेत। पण आजही माझ्या नाशिककर म्हसोबावाडीतला हागणदारी मुक्त झाला नाही। आणि ही स्मार्ट सिटी, स्मार्ट अधिकारी, स्मार्ट ठेकेदार व स्मार्ट लोकप्रतिनिधी यांच्यामुळे ही परिस्थिती आजही उद्भवली आहे। विकास कुठे होतो आहे? रिपीट, विकास कुठे आहे? तो रस्त्यावर राहतोय। त्याला पाणी नाहीये, तो अंधारात चाचपडतोय। तो खड्ड्यात पडतोय, तो धुळीने व उन्हाने काळवंडून गेलाय। नाशिककरांच्या या म्हसोबावाडीतील नागरिकांच्या समस्यांचा आता अतिरेक झाला। त्यांच्या सहनशीलतेपलीकडे हा विषय गेला असून ताबडतोबीने हा प्रश्न अधिकाऱ्यांनी सोडवला नाही तर महानगरपालिकेतील त्यांच्या कार्यालयात हे सर्व नागरिक त्यांना जाब विचारायला येत आहेत। सन्माननीय आयुक्त, सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय चेअरमन, विकासाच्या गोष्टी खूप झाल्यात। मूळ नाशिककर यांच्या भोवती असलेले हे प्रश्न ताबडतोबीने सोडवा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला आपणास सामोरे जावे लागेल असा इशारा आम्ही देत आहोत। या भावना श्री राजेंद्र बागुल व येथील नागरिकांनी व्यक्त केल्यात। स्मार्ट ठेकेदार, स्मार्ट अधिकारी यांच्या पुण्याईनं अजून इथे एकही अधिकारी गेल्या 10-15 वर्षामध्ये आलेला नाही। लोकप्रतिनिधी इथे येत नाहीत। नाशिकला खूप विकासाचं अब्जावधी रुपये खर्च होत आहेत आणि कुंभमेळ्याच्या नावाने जवळपास 40,000 कोटी रुपये खर्च घातले जात आहेत। स्मार्ट सिटी कोणाला म्हणावं? आज खरं राहिलं तर या नाशिक शहर आणि हा परिसर हा शहराचा मध्यवर्ती परिसर आहे। पण तरी देखील या परिसरामध्ये हा भाग अजून हागणदारी मुक्त झालेला नाही। इथल्या संडासांची अवस्था पाहिली तर उघड्यावर लोक बसलेले आपल्याला बघायला मिळतात। नुसतं उघड्यावरच नाही तर त्या रस्त्यांना, त्या संडासांना दरवाजे नाही आहेत। आज आया बहिणींना सुद्धा तिथे अंधार असलेल्या जागेमध्ये शौचाला बसावं लागतं। ही अतिशय दुर्दैवी भाग आहे। रोज टीव्हीमध्ये आपण बघतो का शासन म्हणतं आमच्या लाडक्या बहिणी, अरे पण तुझ्या लाडक्या बहिणींची स्थिती काय आहे? डोक्यावर रिकामा अंडा आणि संडासालाही पाणी नाही आणि अतिशय घाणेरड्या अवस्थेत असलेल्या शौचकप फुटलेल्या भरलेल्या संडासामध्ये त्यांना बसावं लागतं, नाही तर बाहेर बसावं लागतं। त्यांना दरवाजे सुद्धा नाही, अशा संडासांमध्ये बसावं लागतं। आणि ही परिस्थिती आहे। पाण्याची तर इतकी वणवण आहे का इथे पूर्वी चांगलं पाणीच होतं पण आता पाणीच येत नाही आणि पाण्यासाठी त्यांना खूप इकडे तिकडे दारोदार फिरावं लागतं। तिसरी गोष्ट जर बघितली तर इथे झापे जे आहे ते पूर्ण गच्च भरलेले आहे आणि मग त्यामुळे इथे घराघरामध्ये घाण दुर्गंधयुक्त गटारीचं पाणी जातं आहे। आज लहान पोरं हे लेकरं कच्ची बच्ची आज कुठेतरी आजाराची शिकार बनत आहेत। आता पावसाळा लागतोय आणि पावसाळ्याच्या या पूर्वविषयी आज इथे जर अशा परिस्थितीमध्ये जर हे घाणीचं साम्राज्य, तर इथे आजाराचं आणि मोठ्या प्रमाणावर रोगराईचं संकट या भागाला भेडसावत आहे। आणि म्हणून महापालिकेच्या प्रशासनाला, महापालिका आयुक्तांना, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मी अतिशय आग्रहानं सांगेल की ते सर्व कामं बंद करा। आम्हाला काही कुंभमेळा नको, काही गरज नाही आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांचं कौतुक करायचं, ह्या माझ्या गावामध्ये हे गावच माझं नीट करा, हे गाव माझं हागणदारी मुक्त करा, या गावातल्या गटारी स्वच्छ करा, या गावातल्या लोकांना पाणी द्या। काय तुमचे सोचले चाललेले आहे? पैशाच्या नावाखाली, टेंडर्सखाली फक्त भ्रष्टाचार करताय, अब्जावधी रुपये खाताय लुटून। अधिकारी आणि ठेकेदार मस्तपणे एसीच्या मध्ये बसून आज हे गाव लुटून टाकतायत।
आणि मग जे मूळ मालक आहे, जे मूळ माझ्या गावातले लोक आहेत, जे गरीब आहेत फक्त, आणि गरिबी ह्या शापामध्ये तुम्ही अजून त्यांना गरीब करताय आणि त्यांना घाणेरडं जीवन जगायला लावतायत, हे आता सहन होण्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून तुम्ही ताबडतोबीने जर नाही केलात तर ही सर्व म्हसोबा वाडीतले सर्व लोक घेऊन आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू आणि महापालिकेवर धडक मोर्चा काढू असा इशारा आज आम्ही देतो आहोत.